आंबेगाव तालुक्यात मंगळवार दिनांक 20 रोजी जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी 8 तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 15 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून विष्णू धर्माजी हिंगे, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून विवेक प्रतापराव वळसे पाटील यांनी तर अपक्ष म्हणून प्रिया गणेश काकडे, गणेश दिलीप काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. कळंब जिल्हा परिषद गटातून तुलसी सचिन भोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच प्रीती प्रवीण थोरात यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोरेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगल नवनाथ हुले, शिवसेना पक्षाच्या वतीने सुवर्णा देवीदास दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणातून निलेश नामदेव टेमकर, संतोष यमाजी भोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजी संपत निघोट, जारकरवाडी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंकिता अनिल वाळुंज, पारगाव तर्फे अवसरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनंदा निवृत्ती ढोबळे, चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सीमा रमेश खिलारी, कळंब पंचायत समिती गणातून राजश्री नितीन भालेराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर उषा रमेश कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. पेठ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय कोंडीभाऊ पवळे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंकुश शिवाजी लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. घोडेगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कैलास भीमाजी काळे, सोमनाथ वसंत काळे तर शिवसेना पक्षाच्या वतीने कपिल दिलीप काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बोरघर पंचायत समिती गणातून राजेंद्र सावळेराम घोडे यांनी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बबन पुनाजी घोईरत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवनोली पंचायत समिती गणातून एकही अर्ज प्राप्त झाला नसून उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस बुधवार दिनांक 21 रोजी असून त्यानंतर निवडीचे चित्र स्पष्ट होईल.